होणार असेल तर पक्क होणार आहे म्हणून सांगावं, नसेल होणार तर नाही होणार, नाही होणार तर त्याच्या मागची कारण या स्पष्ट चौकशी करतात. त्याच्यामध्ये बाकीचं जेवढे तलाव आहेत त्या सगळ्या पाण्याच्या मागणीचे विषय सांगितलं आज जेवढे तुकडी संदर्भात कृषी घेतली नोट तयार आहे. कालवा सल्लागार समितीला नारायणाबा आमदार म्हणून सदस्य, खासदार म्हणून सदस्य, आम्हाला दोघांना त्याच्या नोट्स द्या. अजून कोण पाप मेंबर घेतील तिथं कालवा सल्लागार जे कोणी धर्माला भागातून तिथं प्रतिनिधी आहेत सगळ्यांना एक नोटची कॉपी पाठवून द्या, जेणेकरून आम्ही फॉलो केली. कामुने गावातले देमुंडे वस्ती सोडण्याला विरोध आहे का लाईट बंद करण्याला विरोध आहे? नाही, पाणी जर कमी जास्त सोडल्यामुळे ती लाईट बंद करायची वेळ येईल. त्यामुळे आमचं जे पीक पाणी आहे नदीच्या काठावरचं 2 तास गेल्यामुळे आमचं नुकसान होतं. त्यांचा विरोध कशालाच नाही. उजनीमध्ये पाणी निष्कारण खाली जाऊ नये, टिकून ठेवावं असं हा, पाणी खाली पण पाणी दिलं पाहिजे. लाभ क्षेत्रात पण आमचीच लोक आहेत, त्याला विरोध नाही आपला. परंतु नियमाला बाधा आणून नियम सोडून पाणी खाली सोडलं जातं ही आमची तक्रार आहे. औस बंधाऱ्यात पाणी गेलं ना, औस बंधारा पूर्ण भरून घेतला जातो आणि तिथल्या महाराष्ट्रातले जे शेतकरी त्यांना तिकडचे सगळे लाईट कपात केली जाते. पण कर्नाटक सरकारमधले 24 तास लाईट चालू आहे, ते लगेच उपसलं जातं पाणी की परत सोडलं जातं. हा जास्त विरोध आहे आमचा की तिथलं पण नियंत्रण का करत नाही. मग त्या ह्याच्याऐवजी तुम्ही औस बंधाऱ्याच्या ऐवजी हिथनं जलसमांतर वाहिनीतनं सोडा ना पाणी, आता ती चालू दे की 3 पाणी पुरवठा झाली योजना, त्याचं फास्ट काम करावं एवढीच अपेक्षा. म्हणजे समांतर जलवाहिनी जर झाली तर जी 25-30 पाणी आता वाया जाते दरवर्षी ते जाणार नाही. मग 2.5 TMC पाण्यासाठी 30 TMC पाण्याचा अपव्यय करतोय आपण, असं आमची तक्रार आहे. एका वेळेस पाणी सोडलं तर 6 TMC पाणी खाली जातं आणि 12 TMC जातं, फक्त 2.5 TMCचीच गरज आहे. लास्ट 23 TMC म्हणजे राज्यातलं मोठ्या क्षमतेचं, सर्वात मोठ्या क्षमतेचं धरणमोजणी आहे. ते यंदा 123 TMC म्हणजे 111% बदल होतं. आज परिस्थिती अशी आहे की ते मायनसमध्ये जाण्याला अवघे काही TMC पाणी त्याच प्लसमध्ये आहे. हे कालवा सल्लागार समिती जी आहे उजनीची, ही दरवर्षीच या उजनी धरणग्रस्तांच्या जलाशयाच्या काठांवरती राहणाऱ्या लोकांवर अन्याय करते. 40 दिवसाचा एक आवर्तन असतं कॅनॉलने सोडायचं. निश्चितपणे ते दिलं पाहिजे. लाभक्षेत्रासाठी पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे. परंतु ती पाळी 40 दिवसाची असताना सलग 80 दिवसाची पाळी केली जाते. आणि आता सध्याला माहिती जर घेतली तर पाणी सुरू आहे. गेले 40 दिवसापेक्षा जास्त दिवस झालं पाणी कॅनॉलला चालू. आमचं पाणी देण्याला दुमत नाही, परंतु सलग 80 दिवसाची पाळी कोणत्या न्यायानं दिली जाते याचं एक आश्चर्याचं तोडा आम्हाला उमटून आहे. आणि शिवाय ज्या सोलापूर शहराला 2.5 TMC पाणी वर्षासाठी लागतं पिण्यासाठी, त्याची व्यवस्था झालेली काल म्हणजे समांतर जलवाहिनीची, तरी पण नदीतून पाणी सोडण्याचा घात का? 15 ऑक्टोबर नंतर एक थेंब देखील नदीतनं पाणी सोडायचे प्रावधान नसताना पाणी नदीतनं सोडलं जातं. तर ठीक आहे, नदी काठच्या गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडायला हरकत नाही, पण तुम्ही 7 TMC पाणी सोडलं आता. अशा परिस्थितीत या उजनीला मायनस मध्ये ढकलण्याचं पाप केलं जातं. आणि पुन्हा आमच्या शेतकऱ्यांना जलाशय काठावरच्या जेवढी काही 100 किडी त्या पाण्यावरती दिसतात त्या सर्वांची लाईट पुन्हा 8 तासाहून 2 तासावर केली जाते. हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? ठराव करावा संभाव्य पावसाची परिस्थिती लक्षात घेता पंचायत समितीने ठराव करावा. पिण्यासाठी राखून ठेवावं लागेल आणि तो ठराव करून कलेक्टर आणि पालकमंत्री महोदयांना द्यावा. त्याचं सगळं मराठवाड्याकडं नियंत्रण येते सेना प्रभाव. ते जे मला वाटते लातूरचे पालकमंत्री हे त्या कमिटीचे चेअरमन आहेत. आपल्याकडनं आपल्या कलेक्टरकडून त्या कलेक्टरला पत्र व्यावं ते राखून ठेवलं. आपला पंचायत समितीचा एक ठराव गेला
ठरलं सेंटर दुपारी meeting आहे. आज ठराव घेणारच. आजच्या आधी मीटिंगमध्ये सिद्ध झाले, ठराव मार्गदर्शक पत्र आले. 11 वाजता घेतलं. आणि आम्ही पण बहुतेक या महिनाभरात डिप्युटीची बैठक होईल त्यानुसार आम्ही पालकमंत्री आणि कलेक्टरकडे मागणी तुमच्याबरोबर एक जाऊ द्या आम्हाला एक कॉपी द्या. पाणी सोडणं का सोडलं जातं आणि किती दिवस सोडलं जाणार आहे ह्याच्यावर कोणाचंच म्हणजे काय उत्तर किंवा लक्ष कोणाचं नाही. ठीक आणि जलजीवन 4 वर्ष झालं पाहिजे राहिले का 7,500 मीटर 6,000 मीटर झाले 5,000 काम चालू टाकीचं 2 वर्ष झालं काम चालू आहे आणि ठेकेदार काम करत नाही वर्षांनी 15 दिवस काम करतो परत 15 काम आता सध्या आचार्य वाटून बरेच जिल्हे आहेत तिथं मग भरपूर प्रमाणात आता गावामध्ये रोज 50 वर्ष पूर्वी केलेल्या रोज ब्रिटिश तर पुणे अधिकाऱ्याला तक्रार केली लक्ष देत नाही तक्रार केली पण आजपर्यंत कुणीच लक्ष दिलं नाही. सांगा की 2 मिनिटं मला बोलू द्या. तुमची औषध लेवल खाली जायचा प्रयत्न करायचा. उन्हाळा संपला नाही आणि टंचाई सरकार नेहमी करायचं म्हणून वंचित राहिलेली गावं कार्यक्रमाला गेले होते. आम्ही 4-5 दिवस पाणी खाली गेलेलं नाही. 4-5 दिवस प्रयत्न केला तर आम्हाला पाणी शरीरावर समजा ते सांगितलं आपल्याला की पंप औषध खाली पाणी जायच्या आधी प्रयत्न करा. पण पाणी काही नाही साहेब. आज 7 दिवस झाले ना आम्ही दररोज सोडत नाही साहेब. या उद्यापासून हा त्यांचं झालं तर त्यांना गेल्याच्या नंतर ठीक आहे. आम्हाला उद्या आलं की आम्हाला द्या असं नाही त्यांच्या नंतर आमच्या पण थोडस द्यावं आहे आमचं इतके टंचाई नाही त्यांची इतकी त्यांचं झाल्यानंतर आम्हाला द्यावं थोडस. मॅडमने फोन केला साहेबांनी दिलं पाणी मॅडमकडे आणतो भरपूर मध्यंतर टंचाई झालं कॅनल पूर्ण वाहतोय आमच्या डोक्यावरून आणि आम्हाला एकदम म्हणजे बिकट परिस्थिती आली त्यातनं सावधानी वाचायचं. ओके होणार आहे. 3 खासदार जे कमिटीच अध्यक्ष उपाध्यक्ष असं आहेत. उमराचे अध्यक्ष आहेत आणि प्रणित आहे सहअध्यक्ष आहे त्या कमिटीला. फक्त MSCBचा आढावा त्यात घेतला. ऐकून घ्या त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला. RDSCची बैठक 15 तारखेनंतर आम्ही ठिकाणी बोलवलेली आहे. त्यात सेंट्रल स्पॉन्सर जेवढ्या स्कीम आहेत त्यांनी जे नाव सांगितलं जॅक्सन कंपनी दिल्लीची कंपनी आहे. हा सगळा आढावा त्या बैठकीला आम्ही घेऊ. मला तो फक्त मुद्दा आता जलजीवनचं उत्तर मी देतो सगळ्यात. सगळे मुद्दे संपले शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे की आत्ता जीवन म्हणून मी मुद्दा मांडतोय. कारण काय होतंय आत्ताच तुम्ही सांगितले बाबा नगर जिल्ह्यामध्ये जे संस्था आहे मला असं वाटतं की आपण आहे तहसीलदार मॅडम आहे दिदी साहेब आहे तिथं ज्यावेळेस त्या ठिकाणी सल्लागार समितीची पाणी सोडण्याची मिटिंग असते त्यावेळेस तिथले लोकप्रतिनिधी काय करतात किंवा तिथले स्थानिक थोडंसं 4 लोक बोलणारे त्या बैठकीमध्ये इन्व्हॉल्व करतात. ती काय होतंय की ते तिथं बोलल्यानंतर पाणी त्यांना त्या प्रमाणात तिथं सोडल्या जाते. त्या अधिकाऱ्यांची चूक नाही. अधिकाऱ्यांना वरून आता ते पालकमंत्री परत त्या खात्याचे मंत्री त्याच्यानंतर मंत्री महोदय परत अध्यक्ष त्यांच्यावरती प्रेशर येतं मग पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी येते. तर आता जे रोटेशन येणार आहे ते रोटेशन आपल्याला जरा तुमच्या सगळ्याच्या मदतीने जर आलं तर बऱ्यापैकी पुढचा पाण्याचा प्रश्न आपला सॉल्व्ह होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आत्ताच शंभू भरतडे सांगितलं किंवा सौरचं जर तुम्ही लवकरात लवकर दिलं तर हा लाईटचा प्रश्न कमी होईल. कारण काय होते सौरचे त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दाखल करतोय तर त्याला पाहिजे असं शेतकऱ्यांना रिस्पॉन्स भेटत नाही. तर मला असं वाटतं की MSCB आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची आपण स्वतंत्र त्या ठिकाणी जर बैठक लावली यातून बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागतो.
आणि कुकडी तर तो ठराव जर आज घेतला सभापती मॅडम पण आहे, आजच्या ह्या मीटिंग मध्ये येणारं रोटेशनचा ठराव जर घेतला, असं कळतंय की 10 का 12 तारखेला पाणी सुटल, पण आपल्यापर्यंत येणार आहे का नाही माहिती झालेली नाही. तर ज्या त्या खात्यानं कोळगावसाठी योजना इथं पर्क्युलेशन पाणी येते, तुम्हाला माहिती खडताळ जमीन वरून जो आपल्याला पाणी मिळेल कॅशमेट एरियामध्ये तेवढंच आपल्याला पाणी मिळेल. जयगावाने बाकी ठिकाणी त्यांनी तुमच्या टिपण्या तयार कराव्या, आम्ही त्यात नाही आहोत. पण तहसीलदार मॅडम आहेत, आदरणीय खासदार साहेब आहेत, आदरणीय आमदार साहेब, तर तालुका पाणी कामणीला कुठं तुम्ही पडू देऊ नका, अधिकार आहे. आणि तुमच्या टिपण्यावरती बैठकी एवढं काही फेब्रुवारी महिन्यात केंद्राची जलसंधारण विभागाची बैठक झाली. तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं मी त्या स्टँडिंग कमिटीचा सदस्य आहे. त्यामध्ये हा मुद्दा मी आणि खासदार विशाल पाटलांनी उपस्थित केला होता. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केल्या हा सुद्धा विषय आणि त्या ठिकाणी बैठक. महाराष्ट्रामध्ये विशेषतः काय झालेलं आहे, इतर राज्याची परिस्थिती वेगळी, आपल्या राज्याची परिस्थिती वेगळी. महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा स्कीम राबवणारे 2 विभाग आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद ही त्यावेळेस 5 कोटीच्या आतली जी काम आहे ती जिल्हा परिषदेकडे होती आणि 5 कोटीच्या वरची जी काम आहे ती एमजीबीकडे होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी गोष्ट झाली. पहिली गोष्ट, इथे जिल्हा परिषदेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, आपल्या हातात होत काम पुढे जाऊ नये, जास्तीत जास्त काम आपल्या लेवलला लागले म्हणून त्यांनी इस्टिमेट 5 कोटीच्या वर जाऊन दिलं. ज्या गावचे लोकप्रतिनिधी जागरूक होते, हुशार होते, त्यांनी ते मान्य केलं नाही. आपली वाढी गोष्टी कशी कव्हर होईल हे बघितलं. 5 कोटीच्या वर जरी जात असलं तरी पाठवलं. यात सगळ्यात मोठा तोटा हे झालेला आहे की राज्याला एकच सर्वे करणारी कंपनी नेमली. ही सर्वे करणारी कंपनी नेमण्यापेक्षा पंचायत समिती स्तरावर अधिकार दिले असते, जर डेप्युटी इंजिनियर जे दोन संपर्कात असलेली माणसे लागते. प्रत्येक गावचे सरपंच पंचायत सदस्य दिली आहे. त्या कंपन्यांना दिल्यामुळे ती आली ग्रामसेवकाबरोबर ऑफिसमध्ये बसले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगत तसे प्रस्ताव तयार केले आणि ते गेले. त्यामुळे बऱ्याचशा वस्त्या वंचित राहिल्या. केंद्राचा जो पहिला हिस्सा होता तो आला सगळा, राज्य शासनाचा हिस्सा राहिला होता. राज्य शासनाचा हिस्सा अजून द्यायचा आणि अनेक तक्रारी या केंद्राकडे गेल्या. आम्ही हा फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट जसं सँक्शन झालं, बजेट नंतर कमिटीनं त्या बजेट सँक्शनचा आढावा घ्यायचा असतो. आम्ही खासदार लोकांनी त्या कमिटीमध्ये आढावा घेतला. त्यावेळेस सामाजिक बातम्यांनी असं उत्तर दिलं की देशभर हा गोंधळ झालेला आहे. म्हणजे कुठे इस्टिमेट केली गेली, मॅपिंग नीट झालं नाही, त्यामुळे बऱ्याच वस्त्या पाहिजे. आणि आज सुद्धा मोठा उपस्थित केली की आता 25-30 वर्षानंतर नवीन स्कीम येणार, वंचित राहिलेल्या वस्त्यांनी काय करायचं. गेल्या वर्षी 2,80,00,000 मंजूर केली, या वर्षी 2,80,00,000 कोटी मंजूर केलेले आहेत. आणि विचारला हा प्रश्न कधी मार्गी लागणार आहे. केंद्राने नोडल ऑफिसर्स नेमून अख्या देशाचा सर्वे केलेला आहे. म्हणून कुठं काय उद्योग झाले आणि सरळ कसं करते त्याचा प्रस्ताव तयार करून कॅबिनेटला दिला. कॅबिनेटने अद्याप मंजुरी दिली नव्हती. या महिन्यात मंजुरी दिलेली आहे. त्याचं उत्तर मला 4 दिवसापूर्वी आले. मला 4 दिवसापूर्वी उत्तर आली. कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. आता ती नवीन 2.0 म्हणून गाईडलाईन खाली आले की माझं ग्रामपंचायत सदस्यांपासून पंचायत समिती सदस्य सगळ्यांनाच विनंती आणि अधिकाऱ्यांना विनंती. नवीन गाईडलाईन आलेली ती प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहीत असली पाहिजे. कुणाची वस्ती वंचित राहणार नाही, कुठलं गाव वंचित राहणार नाही आणि स्टडी करा. आलेल्या गाईडलाईन तुम्ही पंचायत समिती सदस्यांची बोलून घ्या. त्या काय त्रुटी असतील सांगा. त्या 2 दिवसात माहिती मागवा. 8 तारखेला आमची स्टँडिंग कमिटी परत भेटत आहे वॉटर रिसोर्सची.
त्याच्यात जर मला 8 तारखेला सकाळी जरी मेल केला तरी मी ते मोठे म्हणजे काय चुकीचं वाटत असेल आपल्या गोष्टी वंचित राहणार असतील तुमच्या जिल्ह्याच्या इंजिनिअरला थोडा निरोप द्या आणि जिल्ह्याचं काय तुमचं सगळ्यांचं ग्रुप असेल ते जिल्ह्या लोकांचं सगळ्यांनी गोष्टी या 3 दिवसाला म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तिथं पाठपुरावा करेन. राज्यस्तरावर आमदार करतील तिथे इथं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा ठराव करतील त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना टीमवर केलं तर नुकसान आपल्या राज्याचं होणार नाही आपल्या जिल्ह्याचं होणार नाही कुठल्या गावचं होणार तिथं निदर्शनं साधून दिलं होणार आहे. प्रत्येक राज्याचं दुखणं वेगळं आहे आपल्या राज्याचं दुखणं वेगळं आहे इतर राज्याचं वेगळं आहे. आपल्याकडे 3 टायर सिस्टीम आहे पंचायत आधार इतर राज्यात डायरेक्ट पंचायत समिती आधार असा आहे खासदार असा आहे. सगळ्या राज्यांनी या गोष्टी स्वीकारलेल्या नाही सगळीकडेच काय म्हणजे जिल्हा परिषद कामाला किंवा पंचायत समिती जातील प्रत्येक राज्यात धोरण आहे काय आपले दुखणं आपल्या तिथं मांडता यावं. मला 8 तारखेला बोलल्या मी राज्याच्या बऱ्याच अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून इतर खासदारांशी बोलून आम्ही मांडणार आहे जे काही सूचना असतील त्या मांडणार आणि या 3 दिवसामध्ये 2.0 जे काही नवीन तयार आलेला आहे त्याचा श्रीकरणा कॅमेराच्या साईडवर जावा त्याच्यावर डाउनलोड करून घ्या आणि आपली भागवत राहणार नाही. जोपर्यंत हे 2.0 प्रमाणे आपली कागदपत्र केंद्राकडे जात नाही तोपर्यंत एजंटची कामं कुठलीही पूर्ण होणार नाही. किती आपण ओरडणी दिली किती निवेदन दिली होणार नाही. 2.0 मध्ये ज्या आरोप राहिलेली काम आहे त्या आरोप राहिलेल्या कामाचं हे प्रश्न कशी जातील तशी ती मंजुरी मिळणार आहे. आता अनेक राज्यात त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे बोगसगिरी झालेली म्हणून खूप स्ट्रिक्ट गाईडलाईन केलेली जातात त्यांनी ह्याच्यामध्ये गुगल मॅपिंग सीट नागाशा मॅपिंग सीट सगळं होणार 2.0 मध्ये दुरुस्ती जी काय फायनल केलं आहे हे सगळं जेव्हा शासन ठोस केला तेव्हा निधी रिलीज होणार आहे. काय काय कॉन्ट्रॅक्ट लोकांचं असं आहे की 80% काम पूर्ण केले कुठं मोटर बसवायची राहिली कुठं पाहिजे वाढायचं आहे ते मग तुम्ही माझा पैसे द्या मग मी काम करू त्याचंही काही चुकीच नाही त्याला व्याजाने पैसे काढून कामं केलेली ही परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असं टेक्निकली सगळ्यांनी तुम्ही मला अपडेट करा म्हणजे 8 तारखेच्या सैनिक कमिटीच्या बैठकीमध्ये आम्हाला हे विषय मांडता येतील. दुसरी सगळ्यांनी विनंती आपल्या जिल्ह्याचा 100 वर्षाचा पावसाचा इतिहास जर बघितला ज्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस पडतो त्याच्यानंतर सलग 3 ते 4 वर्ष आपल्या दुष्काळ पडतो जे आसपासचा इतिहास आहे ही टंचाई या वर्षामध्ये नाही 2 महिन्यापासून सलग 3 वर्ष आपल्याला टंचाईला तोंड द्यायला लागणार. माझ्या अधिकाऱ्यांनाही विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनाही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती पाणी फार जपून वापरायला लागणार आहे. त्यानुसार पिकं लागवडीचं नियोजन सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करावं लागणार आहे. येत्या 3-4 वर्षे दुष्काळ म्हणून आपल्याला करून द्यावं लागणार आहे. त्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी म्हणजे सूचना सगळ्या लोकप्रतिनिधींनी दिलेली आणि अधिकाऱ्यांना सांगितलेली विशेषतः कोळवा धरण शिरा आपल्या हे दहीगाव सिंचन योजना असेल आणि हुबळीचे या सगळ्या लोक सामान्य आणि अजून एकदा सूचना देते की या त्यावेळेस कालवा सल्लागार समितीच्या बैठका असतात त्याच्या 2 दिवसांनी पूर्ण आपला भाग वंचित राहणार नाही या गोष्टीवर ज्या काही मुद्दे मीटिंगमध्ये मांडायचे या अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रत्यक्ष माझ्याकडे तरी याची गरज नाही मला फोनवर सगळ्या अपडेट द्या डायरेक्ट मला द्यायचं माझ्या बिहेला द्यायचं मला अपडेट द्यायचं अजून एक नोट डाऊन करेन आणि ते विषय सगळे काढेल कोणाकडेच कळेल नाही मेल नसेल तर घेऊन जावा सांगेल मीटिंग संपूया सगळ्यांची मोठी संपले तत्काळ म्हणजे नाही स्वतंत्र बैठक नावावर होत आहे अजून सुद्धा 75 वर्षाच्या लोकांनी 50 वर्षाच्या मुलाच्या नावाने उतारा केलेला नाही. त्यांनी जर लाईट कनेक्शन मागायला त्यांच्या नावावर त्यांना लोन मिळत नाही त्यामुळे भेटायची असं निवायचं का डायरेक्ट लाभार्थ्याला मिळू शकते अशी वेगळी नावं करा
75 वर्षाची ती वेगळी करा आणि दुसरा अजून काही एक्सपायरी कारण असेल ते करा. 15 दिवसांनी आपण त्याच्यावर जे फिजिबल आहे ते फर्स्ट टार्गेट ठेवू. माझ्या डोक्यात कल्पना आहे की आपण पंचायत समितीचे सगळे सदस्य बोलू, सर्वपक्षीय सदस्य आणि व्यक्तीचे बोलू, ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच बोलू, आपण कंपन्या बोलू, बँकर्स पण बोलू आणि आधी सगळ्यांना माहिती देऊ आणि नंतर या सगळ्या सदस्यांबरोबर वेगळी बैठक घेऊ, बार्गेन करून घेऊ बँकर्स सोबत. तुम्ही एक टेबल फुल टाइम अधिकारी द्या प्रत्येक सबस्टेशनला, जिथं लोकांना ते सहजरित्या उपलब्ध होईल. 100 ठिकाणी हेरपाटे मारायची गरज नाही. व्याजदरात सुद्धा काय आपल्याला ते सुद्धा काही तालुक्यांनी केलेलं आहे. तर आपण त्याच्याकडून 100% सोलरवर कशी राहतील ते बोलू. आणि पंचायत समितीनं घेतला तर एखादं गाव तुम्ही 100% सोलरवर कसं घेता येईल या गोष्टी मला माझ्याकडून खासदार फंड असेल, इतर केंद्रातून काय फंड आणायला असेल, एक्स्ट्रा फंड आणून ती प्रोसेस म्हणून 1-2-3 नंबर काढू आपण सोलरची गावं. तशी स्पर्धा काही तुम्हाला पंचायत समिती लेवलला घेता येईल असेल तर तुम्ही घ्या, आम्ही कॉन्ट्रीब्युशन घेऊ द्या.